Yeah.
काज नाही लाज धरीत, साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, ऐसी आशी शरण जावे शक्ती जीवे नवंची. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले, भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले, ऐसी आशी शरण जावे शक्ती जीवे नवंची. तुका म्हणे साक्ष हाती तोम्या चित्ती धरिला, ऐसी आशी शरण जावे शक्ती जीवे नवंची. पांडुरंगा करू प्रथम क्लियर आवाज करा दादा, क्लियर बेस एकदम 0 करा.
देवाचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता अलंकार परिरम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर दिक्प्रदेशं विधींद्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी भक्ती वैराग्य ज्ञान हे तीन मूर्तिमंत जवळी द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी करी धनमान ग्रह देह आशान से जातील भरी ऐसे संत नारायण बाबा त्यांसी मी नमन करी घ्यावी घ्यावी माझी सेवा देवा दुर्बळाची देवा देवा दुर्बळाची देवा नाही लाज धरीत ऐशी आशी शरण जावी शक्ती जीवे न वंची अच्छा पवित्र कीर्तनाकरिता जो अभंग आपण निवडलाय घेतलाय तो अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची लाडकी लढीवार आणि वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी राजे यांचे धर्मगुरू जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा बहुतेकांच्या पाठातला परिचयाचा गोड असा अभंग आपण कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे आणि या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय भक्ताच्या अंतःकरणातील भक्ती पाहून भक्ताच्या घरची नीच प्रकारची कामं करत असताना देव कुठल्याही प्रकारची लाज धरत नाही याचा उदाहरण देऊन तुकोबाराय आजच्या अभंगात खुलासा करतात. विठाला अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगाध कृपेद्वारा मुक्त कवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप ज्ञान्यांचे राजे योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोपाराय अखिल विश्वाच्या पारमार्थिक उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून सर्व संत महंत महाराज मंडळी यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपल्या या श्री क्षेत्र धोंडपाडा या गावातील गेली 119 वर्षापासून आणि 120व्या वर्षामध्ये पदार्पण करणारा आपला हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु तुकोबारायांच्या विजेच्या निमित्ताने आपला हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. आणि या सप्ताहातील ही दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आज ज्यांची नियोजित कीर्तनरूपी सेवा होती आपण सर्वांना ज्ञातच आहे. हरिभक्त परायण जयेश महाराज भाग्यवंत महाराजांची या ठिकाणी आज सेवा होती.
त्यांना थोडीशी अडचण आली. आणि मग मंगेश भाऊंनी मला फोन केला, महाराज आज तुम्हाला येता येईल का? आज मी आलतोच, जवळच आलतो. उलट माझ्यासाठी ही गोष्ट चांगली आहे. मला रिटर्न गावाकडे जाऊन परत 3 तारखेला यावं लागलं असतं. पण काल योगायोगाने भाऊंनी फोन केला, मी महाराज तुम्हाला उद्या जमलं तर तुम्ही उद्या या. आणि म्हणून महाराजांच्या ऐवजी या ठिकाणी आज ही कीर्तन सेवा करण्याचा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. 3 तारखेला माझी कीर्तन सेवा आपल्या या ठिकाणी होणार होती. 3 तारखेला महाराजांची कीर्तन सेवा या ठिकाणी होणार आहे. म्हणून फक्त बदल झालेला आहे थोडासा. म्हणून या ठिकाणी कीर्तन सेवेचा सुयोग माझ्या जीवनात प्राप्त झालेला आहे. अतिशय गोड वातावरण आपल्या या कीर्तनासाठी उपलब्ध आहे. सुंदर मंडप आहे, गोड असे साऊंड सिस्टम आहे. आणि सर्व दिग्गज कलाकार गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी आपल्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. मृदंगाच्या साथीसाठी आमच्या मराठवाड्याचे भूषण असणारे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुका आहे आणि त्या परळी तालुक्यामध्ये उखळी नावाचं गाव आहे. त्या उखळी गावाला फार मोठी परंपरा आहे आणि त्या उखळीकर परंपरेतील एक गोड मृदंग वादक, मृदंग विशारद आमचे मित्र हरिभक्त परायण माधवजी महाराज उखळीकर महाराज गेली 13-14 वर्षापासून आपल्या गावामध्ये येत असतात. मला मंगेश भाऊंनी ज्यावेळेस तारीख घेतली 2 महिन्यापूर्वी, त्याच वेळेस तुमचं नाव सांगितलं होतं. 1-2 महिन्यापूर्वी तो उंबरड्याला येऊन गेलो आणि मला सांगितलं की माधव महाराज आमच्याकडे 13-14 वर्षापासून असतात. आपलं सर्व ग्रामस्थ मंडळीचं त्यांच्यावरती प्रेम आहे आणि त्या प्रेमाची पावती म्हणून महाराज आपला थोडासा आवाज काय नाही, इथं आवाजच येत नाही, थोडासा अजून माझा आवाज समोपळा करायचा, स्पष्ट आवाज. ज्यांचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबारांचा. वारकरी संप्रदायातलं वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबारांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. वारकरी संप्रदायातलं ज्ञान म्हटलं की ज्ञानोबारांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. वारकरी संप्रदायातली भक्ती म्हटलं की संत नामदेव महाराजांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. आणि वारकरी संप्रदायातली शांती म्हटलं की शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आपण सेवेकरता निवडला. तुकोबारांचा अधिकार सामान्य नाही. कोणाला म्हणायचं तुकोबा आहे? कोण तुकोबा आहे? देवानं आकाशातून खाली वाकून पाहावं आणि देवाच्या मुकुटातील एक हिरा खाली पडावा, तो हिरा म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे. वैराग्य म्हटल्याबरोबर ज्यांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते ते संत म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे. ज्यांनी पवित्र असा गाथासारखा ग्रंथ निर्माण केला ते संत म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे. ज्यांचा गाथा वाचल्यानंतर चांगल्या चांगल्या लोकांचा माथा ठिकाण्यावरती आला असे संत म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे. आणि विश्वाचा चालक मालक, जगाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा ज्यांना स्वतः घेण्याकरता या मृत्यू लोकात आला असे जगाच्या पाठीवर एकमेव संत म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे. हा तुकोबारांचा. वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत बरेच संत होऊन गेले, पण स्वतः विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा ज्यांना घेण्याकरता आला असे एकमेव संत म्हणजे जगद्गुरु तुकोबा. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तिले. मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. गोड वर्णन आले. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केली, नद्या गीते दिव्य लोकाशी नेली. जगाच्या पाठीवर एकमेव जगद्गुरु तुकोबा असे संत झाले की ज्या संतांना स्वतः विश्वाचा चालक मालक देव घेण्याकरता आला. विठाला ज्यांना देव घेण्याकरता आला अशा एका अधिकार संपन्न संतांचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय. आणि या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबा भक्ताच्या अंतःकरणातील भक्ती पाहून त्या भक्ताच्या घरचं नीच प्रकारचं काम करत असताना देव कुठल्याही प्रकारची लाज धरत नाही. त्याचं गोड उदाहरण तुकोबा आजच्या अभंगामध्ये देतात. आपल्याला लक्ष देऊन ऐका. या संपूर्ण मृत्यू लोकाचा जर आपण विचार करायला गेलो तर या मृत्यू लोकातील प्रत्येक माणूस सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक माणूस हा काही ना काहीतरी कर्म करत असतो. प्रत्येक माणूस हा कुठलं ना कुठलं तरी काम करत असतो.
प्रत्येक माणूस हा कुठल्या ना कुठल्या तरी कार्याचा आरंभ करत असतो आणि आरंभिलेलं काम निर्विघ्नपणे पार पडावं अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते. काल आपला सप्ताह सुरू झाला, काल्यापर्यंत आपला सप्ताह निर्विघ्नपणे पार पडावा अशी आपली इच्छा आहे. इच्छा आहे प्रत्येकाची. म्हणजे हे आरंभिलेलं काम निर्विघ्नपणे पार पडावं अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते. प्रत्येक माणसाला वाटत असतं की मी जे हाती काम घेतलेले ते काम पूर्ण व्हावं. ते काम करत असताना मला कुठली बाधा येऊ नये, ते काम करत असताना मला कुठला अडथळा येऊ नये, आरंभिलेलं काम निर्विघ्नपणे पार पडावं अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते. अर्थात माणसाला काम साधावं वाटतं. माझं काम साधावं. मग काम साधत का? त्याचं असे बघा, काही लोकांचं काम साधत तर काही लोकांचं काम साधत नाही. काही लोकांचं कार्य पूर्णतेला जातं, काही लोकांचं कार्य पूर्णतेला जात नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज आमचं तर काम साधलं पाहिजे, आम्ही 8 दिवस कीर्तन ऐकणार आहे, आम्ही 8 दिवस हरिपाठ म्हणणार आहे, आम्ही 8 दिवस भजन ऐकणार आहे. हे सगळं करत असताना जे आम्ही हाती काम घेतलेले ते काम आमचं साधलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. प्रत्येक माणसाला वाटतं माझं काम साधावं, मला सुद्धा 11 वाजेपर्यंत माझं काम साधूनच घ्यायचंय. विठ्ठला प्रत्येक माणसाला वाटतं माझं काम साधावं. काम साधत का? लक्ष देऊन ऐका. काम साधण्यासाठी संत वाङ्मयाने आपल्याला 5 गोष्टी सांगितल्या. माझा आवाज सगळ्यापर्यंत पोहोचतोय? आवाज एक पाठीमागं. काम साधण्यासाठी संत वाङ्मयाने आपल्याला 5 गोष्टी सांगितल्या. अभंगामध्ये पहिला शब्द आलेला आहे काज. काज म्हणजे काम आणि त्याच्या खालच्या लाईन म्हणजे उत्तरार्धामध्ये लाज शब्द आलेला आहे. काज आणि लाज. मी 2 तास फक्त काज आणि लाज या दोनच शब्दावर बोलणार. विठ्ठला काम साधण्यासाठी संत वाङ्मयाने आपल्याला 5 गोष्टी सांगितल्या. 5 गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये अनुकूल असतील तर आपलं काम साधणार, अन्यथा आपलं काम साधणार नाही. कोणत्या 5 गोष्टी लक्ष देऊन ऐका. ज्या माणसाला वाटतंय माझं काम साधावं, 1 नंबर, त्या माणसाने ते काम करत असताना त्या कामाला प्रयत्नाची जोड देणं अत्यंत गरजेची गोष्ट. कुठलंही काम करत असताना पहिली गोष्ट प्रयत्न करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल महाराज काम करत असताना आम्ही जर प्रयत्न केले तर आमचं काम साधल का? तुकोबाराय म्हणतात फक्त प्रयत्न करून जमणार नाही, प्रयत्नाबरोबर काम करत असताना प्रयत्नाबरोबर काळ सुद्धा अनुकूल असला पाहिजे. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट प्रयत्न केले पाहिजे, प्रयत्नाबरोबर काळ अनुकूल असला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही काळ अनुकूल आहे का पाहू आणि मग प्रयत्न करू, मग आमचं काम होईल का? महाराज म्हणतात तरी सुद्धा होणार नाही. काम करत असताना प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नाबरोबर दुसरी काळ अनुकूल असला पाहिजे आणि तिसरी गोष्ट काळाबरोबर देश अनुकूल असला पाहिजे. मग आता ऐका, तुम्ही म्हणाल अगोदर आम्ही देश अनुकूल आहे का पाहू, काळ अनुकूल आहे का पाहू आणि मग त्या देशात त्या काळात आम्ही प्रयत्न करू, मग आमचं काम साधन का? तुकाराम महाराज म्हणतात तरी सुद्धा तुमचं काम साधणार नाही. पुन्हा 4था जोड त्याला द्यावा लागेल. कुठला? प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नाबरोबर काळ अनुकूल असला पाहिजे, काळाबरोबर देश अनुकूल पाहिजे आणि देशाबरोबर 4थी गोष्ट माणसाचं दैव अनुकूल असलं पाहिजे. दैव अनुकूल असेल तर माणसाचं काम साधत. मग तुम्ही म्हणाल फक्त या 4 गोष्टी केल्यानंतर काम होईल का? महाराज म्हणतात या 4 गोष्टी बरोबर 5वी गोष्ट अत्यंत महत्वाची. कुठलंही काम करत असताना प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नाबरोबर काळ अनुकूल असला पाहिजे, काळाबरोबर देश अनुकूल असला पाहिजे, देशाबरोबर दैव अनुकूल असलं पाहिजे. दैवाबरोबर ज्या व्यक्तीला वाटतंय माझं काम साधावं ती व्यक्ती निर्लज्ज असली पाहिजे. इथं आपल्या आगमनाचा दरवाजा आहे. विठ्ठला या 5 गोष्टी जर आपल्याला अनुकूल असतील तर आपलं काम 100% होणार. पण या 5 गोष्टीपैकी एकही गोष्ट जर आपल्याकडे नसेल तर आपलं काम पूर्णतेला जाऊ शकत नाही. म्हणून या 5 गोष्टी आपल्याला संत वाङ्मयाने सांगितल्या की ज्या माणसाला वाटतंय माझं काम साधावं त्या व्यक्तीला या 5 गोष्टी अनुकूल असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आता एका गोष्टीचा विचार करायचा आणि आपल्याला पुढे चालायचं. लक्ष देऊन ऐका. पहिली गोष्ट आहे काम करत असताना, कुठलंही काम करत असताना प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केले तर काम साधत आहे. आता पकवास शिकायचा आहे, पकवास शिकायचा म्हणजे काय करावं लागेल? प्रॅक्टिस करावं लागेल, रियाज करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. तुम्ही जर प्रयत्नच केले नाही तर तुम्ही म्हणला तर मला सगळीकडे वाजवता आलं पाहिजे, जमत
नाही. माधव महाराजांना विचारा, जे गायक लोक आहेत त्यांना विचारा, वादक लोकांना विचारा, कीर्तनकार लोकांना विचारा. इथं जरी बोलायचं म्हटलं तर काही ना काहीतरी वाचून यावंच लागते. वाजवायचं म्हणल्यावर काहीतरी प्रॅक्टिस करावीच लागते. गायन करायचं म्हणल्यावर काहीतरी आरोह अवरोह त्याचे शिकावेच लागतात, राग शिकावे लागतात. प्रयत्नाशिवाय कुठलीही कला अवगत होत नाही. कुठलंही काम करत असताना बरेच लोक प्रयत्नच करीत नाही. मला येईना गेले कसं येईल? प्रयत्न केल्याशिवाय काही येत नाही. विठाला काम साधण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तुम्ही जर प्रयत्नच केले नाही तर काम साधत नाही. आमच्या गावाकडे एक डॉक्टर आहे, माधव महाराजांचं माझं गाव 25 किलोमीटर अंतर आहे फक्त आमचं. आमच्या गावाकडे डॉक्टर साहेब झाडांचे डॉक्टर आहेत, झाडांचे वृक्ष संशोधक म्हणतात त्यांना. त्या डॉक्टर साहेबांकडे एक माणूस गेला आणि त्या डॉक्टर साहेबांना तो माणूस म्हणू लागला, डॉक्टर साहेब या वर्षी आमच्या आंब्याला आंबे आले नाही. डॉक्टर साहेब म्हणजे पुढच्या वर्षी येतील. तो माणूस पुन्हा दुसऱ्या वर्षी गेला, डॉक्टर साहेब या वर्षी सुद्धा आमच्या आंब्याला आंबे आले नाही. डॉक्टर साहेब म्हणजे बाळा पुढच्या वर्षी येतील. पुन्हा तो माणूस तिसऱ्या वर्षी गेला, डॉक्टर साहेब या वर्षी सुद्धा आमच्या आंब्याला आंबे आले नाही. डॉक्टर म्हणजे एखादं झाड थोडं बावळट असते, पुढच्या वर्षी येतील. पुन्हा चौथ्या वर्षी गेला, डॉक्टर साहेब या वर्षी सुद्धा आमच्या आंब्याला आंबे आले नाही. डॉक्टर म्हणले आले नाही, कसं काय आले नाही? चल बरं बघू कुठं लावलाय आंबा. तो माणूस म्हणला अजून आंबाच लावला नाही. आता आंबाच लावला नाही म्हणल्यावर फळे येतील का? आंबा खायचा आहे म्हणजे अगोदर झाड लावायचे प्रयत्न करावे लागतील. झाड लावावं लागेल, त्याचे प्रयत्न करावे लागतील, त्याची निगा राखावी लागेल आणि नंतर फळ खायला भेटेल. म्हणजे कुठलंही काम व्हावं असं जर वाटत असेल तर प्रयत्नाची जोड देणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल महाराज कुठलंही काम करत असताना अगोदर आम्ही काळ अनुकूल आहे का ते पाहू आणि काळ अनुकूल असल्यानंतर आम्ही त्या काळात प्रयत्न करू, मग आमचं काम होईल का? नाही. तुकाराम महाराज म्हणतात तरी सुद्धा तुमचं काम होणार नाही. प्रयत्नाबरोबर काळ आणि काळाबरोबर देश अनुकूल असणं अत्यंत गरजेची गोष्ट. कुठलंही काम करत असताना देश अनुकूल असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुमच्या इकडचं तांदूळ आमच्या तिकडे पीक घ्यायचं म्हणजे जमतंय का? जमत नाही. आणि आमच्या तिकडचा कापूस तुमच्या इकडे जमतंय का? जमत नाही. विठाला प्रयत्नाबरोबर काळ, काळाबरोबर देश आणि देशाबरोबर चौथी गोष्ट दैव अनुकूल असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. माणसाचं प्रारब्ध अनुकूल असेल तर काम साधत आहे, नाही तर काम साधत नाही. म्हणून प्रारब्ध अनुकूल असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. ज्याचं प्रारब्ध अनुकूल आहे सध्याच्या काळात त्याचा नंबर 1 चाललेला आहे. प्रारब्ध अनुकूल असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले पण प्रारब्धाला धोका दिल्यामुळे घरी बसून बोलणं. कुठलंही काम करत असताना आपण हाती काम घेतलं, आता हे कीर्तन करण्याचं काम हाती घेतलंय, योगायोगानं माझं प्रारब्ध अनुकूल आहे म्हणून जमायचं. बरोबर आहे, मला प्रारब्ध अनुकूल आहे, काळ अनुकूल आहे आणि माझे थोडे थोडे प्रयत्न सुरू म्हणून माझं काम चाललंय. विठाला कुठलंही काम करत असताना प्रारब्ध अनुकूल असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. माणसाचं दैव अनुकूल असलं पाहिजे. दैवात असेल तर गोष्ट घडते, नाही तर घडत नाही. ज्ञानोबांची ओवी आहे का? ज्ञानोबा म्हणतात काही लोक रात्रंदिवस पैशाच्या पाठीमागे पडतात पण पैसा त्यांना मिळत नाही. पैसा मिळणं ही सुद्धा प्रारब्धाची गोष्ट आहे. मनोनी भाग्याचे नि भरसे, उद्यमाचे नि विसे, संपत्ती जात आ पैसे घर रे. ज्ञानोबाने इतकी गोड ओवी दिली. ज्ञानोबाने म्हणतात ज्याचं प्रारब्ध अनुकूल आहे त्याला पैशाच्या मागे पळायची गरज. ज्याचं प्रारब्ध अनुकूल आहे त्या माणसाला पुढं पळायचं, पैसा पाठीमागे पळत येतो. फक्त काय अनुकूल असलं पाहिजे? प्रारब्ध आपल्यासारखं. विठाला वाटतंय माझं काम साधावं, त्या माणसाचं प्रारब्ध अनुकूल असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे कुठलंही काम करत असताना. मग आता ऐका, तुम्ही म्हणाल महाराज आम्ही प्रारब्ध अनुकूल आहे का पाहू, आमच्यासाठी काळ अनुकूल आहे का पाहू, आमच्यासाठी देश अनुकूल आहे का पाहू आणि या सगळं अनुकूल असल्यानंतर आम्ही प्रयत्न करू, मग आमचं काम होईल का? नाही, तरी सुद्धा होणार नाही. तुकाराम महाराज म्हणजे पुन्हा त्याला 5वा जोड द्यावा लागेल. ज्या माणसाला वाटतंय माझं काम साधावं, माझं काम पूर्णतेला जावं, तो माणूस निर्लज्ज असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. माणसाने जर लाज धरली तर माणसाचं काम होत नाही. कुठलंही काम करत असताना तुम्ही लाज सोडून करा, 100% काम साधत. तुम्ही जर म्हणलात नको बाबा मी तिथं कसं जाऊ, नाही मला लाज वाटते, मग तुम्ही इकडेच बसा, इकडे तुमचं काम होणार. लाज सोडून दिली की
की माणसाचं काम 100% होते. तुकाराम महाराजांप्रमाणे उलंगिली लाज एकही वाक्य मी बोलणार नाही. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. महाराज म्हणतात, ज्यानं लाज सोडली त्याचं काम साधलं. उलंगली लाज आणि तेने साधी का. आता लक्ष देऊन ऐका. इथून पुढे अभंगामध्ये जेवढे प्रमाणे येणार त्या प्रत्येक प्रमाणामध्ये लाज शब्द आला पाहिजे. कुठला? लाज. कारण अभंगामध्ये लाज आणि काज हे 2 शब्द आलेले. आणि इथून पुढे मी अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश करेपर्यंत जेवढे प्रमाण येणार त्या प्रमाणामध्ये काज आणि लाज दोन्ही शब्द येणार. विठाला विठाला महाराज म्हणतात, ज्या माणसाला वाटतंय माझं काम साधावं ती व्यक्ती निर्लज्ज असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. उलंगिली लाज तेने साधी येते काज. ज्या माणसानं लाज सोडून दिली त्या माणसाचं 100% काम साधत आहे. म्हणून काम करत असताना लाज सोडून देणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. मग लाज सोडून द्यायची म्हणजे कुठं बी देऊन जमते का? नाही नाही नाही. पुन्हा त्याला शास्त्र आहे. लाज सोडून द्यायची म्हणजे कुठेही द्यायची नाही. तर लाज कुठं सोडून द्यायची? शास्त्रकाराने पुन्हा 5 गोष्टी सांगितल्या. शास्त्रकाराने असं सांगितलं की 5 गोष्टी थोडस 5 गोष्टी करत असताना अजिबात माणसाला लाजायचं नाही. 5 गोष्टी करत असताना माणसाला लाज सोडून द्यायची. कोणत्या कोणत्या 5 गोष्टी लक्ष देऊन ऐका. धन कमवत असताना माणसानं कधीच लाजायचं नाही. धान्य कमवत असताना माणसानं कधीच लाजायचं नाही. विद्या कमवत असताना माणसानं कधीच लाजायचं नाही. आहार करत असताना म्हणजे जेवत असताना माणसानं कधीच लाजायचं नाही. आणि 5वी गोष्ट विहार करत असताना माणसानं कधीच लाजायचं नाही. शास्त्रकार सांगते बघा. धन धान्य प्रयोगेषु विद्या संग्रहणेषुच आहारे व्यवहारेच त्यक्त लज्जा सुखी भवे. शास्त्रकाराने इतकं गोड वर्णन केलंय. धन कमवत असताना माणसानं कधीच लाजायचं नाही. ज्याला पैसा कमवायचा आहे ना त्या माणसाला लाज धरायची नाही. लाज सोडली की तुम्ही पैसा कमवणार. याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, सगळ्याच्या टोप्या आपल्याला 12 भानगडी करायच्या. पण काय कमवायचा? पैसा कमवायचा. माधव महाराज तुम्हाला सांगतो, पप्पा किती बी घाम आला पुसायचा नाही. ह्यांना कळायला पाहिजे पैसा घामाचा आहे. कमवत असताना धन कमवत असताना माणसाने कधीच लाजायचं नाही. लाज सोडून द्यायची. आपण ज्या क्षेत्रात काम करतोय ना त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करत राहायचं. लाज सोडून ते काम करत राहायचं. एक दिवस आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काम करत असताना लाज सोडून देणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. ज्याला धन कमवायचंय त्यांना लाज सोडून दिली पाहिजे. ऐका. दुसरी गोष्ट, धान्य कमवत असताना माणसानं कधी लाजायचं नाही. पूर्वीच्या काळामध्ये खेड्यापाड्यामध्ये ते नंदी बैल गुबू गुबू यायचे धान्य मागायला यायचे. ते घराघरासमोर यायचे नंदी बैल गुबू गुबू. एखाद्या आजी अशा दरवाज्यामध्ये उभ्या असायच्या आणि ते नंदी बैलावाले आले त्या आजीकडे पाहायचे आणि ते नंदी बैलावाले म्हणायचे, आजी वाढ धान्य. आजी त्या नंदी बैलावाल्याकडे लक्ष देत नव्हती. नंदीवाला पुन्हा म्हणायचा, आजी वाढ धान्य. आजी त्याच्याकडे पाहत नव्हती. आजी थोडी चिकट होती. नंदीवाला पुन्हा म्हणायचा, आजी वाढ धान्य. तरी सुद्धा आजी त्याच्याकडे पाहत नव्हती. शेवटी नंदीवाला म्हणायचा, आजी वाढ धान्य, तुला मुलगा होईल. आजी म्हणजे माझ्या नाताला नातू झाले. म्हणजे ते लोक गोड 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 बोलायचे, काहीही बोलायचे गोड गोड, पण आपल्याकडून काय घेऊन जायचे? धान्य. बरं, त्या लोकांनी जर लाज सोडली असती तर त्यांनी धान्य कमवलं असतं. लाज सोडली नसती तर धान्य कमवलं असतं? कमवलं नसतं. त्यांनी इथं आल्याबरोबर सगळं सोडून दिलं. आपल्याला कोण काय म्हणतील, समाज काय म्हणे, हे डोक्यात ठेवलं नाही. लाज सोडून दिली म्हणून गटुडीचे गटुडे घेऊन गेले. आता आमच्या लक्षात आलं, काम करत असताना आम्ही प्रयत्न करू. बरं, आम्ही प्रयत्न केल्यानंतर आमचं काम होईल का? आमचं काम साधेल का? तुकोबाराय म्हणतात, फक्त प्रयत्न करून जमणार नाही, प्रयत्नाबरोबर काळ अनुकूल असणं अत्यंत गरजेची गोष्ट. बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले पण काळच अनुकूल नाही. बऱ्याच लोकांनी कीर्तन करायचे प्रयत्न केले पण काळ अनुकूल नसल्यामुळे जमा नाही.
लक्षात येईल का बोलणं? बऱ्याच जणांना वाजवण्याचे प्रयत्न केले, पण काळ अनुकूल नसल्यामुळे त्यांचं जमाना गेलं. म्हणजे कुठलंही काम करत असताना काळ अनुकूल असणं सुद्धा अत्यंत गरजेची गोष्ट आहे. बघा, काळ अनुकूल असेल तर माणसाचं काम साधत नाही, तर काम साधत नाही. विठाला ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये इतकी गोड ओळी खर्च केली महाराज. माळी असतो, माळी आपल्या शेतामध्ये अनेक प्रकारची झाडं लावतो, फळं लावतो, फुले लावतो. मग ते झाड फळं फुलं लावल्यानंतर आता मला सांगा, तो माळी त्या झाडांना पाणी देत नाही का? देतो. तो माळी त्या झाडांना खत देत नाही का? खत देतो. माळी झाडाला पाणी देतो, माळी झाडाला खतही देतो. पण पाणी देऊन, खत देऊन कधी कधी झाडाला फळं फुलं लागत नाही. यात माळ्याचा दोष आहे का? माळ्याचा दोष नाही. ज्ञानोबरांनी ती गोड ओळी दिली. ज्ञानोबराय म्हणतात, जी बनकरू झाडी शिंपी जीवे साठी, पाडोनी जन्मे काळी आटी, परी फळेची तैची भेटी, जै वसंत पावे. जोपर्यंत वसंत ऋतूचा काळ येत नाही तोपर्यंत झाडाला फळं फुलं लागत नाही. मग माळ्याला किती पाणी देऊ द्या, माळ्याला किती खत घालू द्या, जोपर्यंत वसंत ऋतूचा काळ येत नाही तोपर्यंत झाडाला फळं फुलं लागत नाही. एकदा का वसंत ऋतूचा काळ आला झाडाला फळं फुलं लागतात. ही ज्ञानोबरांची ओवी, त्याला तुकोबरांचं प्रमाण आहे. बघा, वसंताचा आला फळी फुली बहरला, फळी फुली बहरला, फळी फुली वसंताचा आला फळी फुली बहरला. वसंताचा आला म्हणजे काय आला? वसंताचा काळ आला आणि फळी फुली बहरला. वसंत ऋतूचा काळ आला, झाडाला फळं फुलं लागत असतात. जोपर्यंत वसंत ऋतूचा काळ येत नाही तोपर्यंत झाडाला फळं फुलं लागत नाही. तुम्ही किती खत घाला आणि कितीही पाणी घाला, म्हणजे कुठलंही काम पूर्ण होण्यासाठी काळ अनुकूल असणं अत्यंत गरजेची गोष्ट. काळ अनुकूल असेल तर काम चालत आहे. मला तुमच्या लक्षात येण्यासाठी उदाहरण देतो. दोंड्याचा महिना कळतो तुम्हाला? दोंड्याचा महिना यावर्षी आलाय ना. दोंड्याचा महिना मे मध्ये आलेला आहे ना. हा, आमच्या तिकडे त्याला ग्रामीण भाषेत दोंड्याचा महिना एकच आहे, पण नाव तीन आहे. जास्त काही लोक त्याला अधिक मास म्हणते, काही लोक पुरुषोत्तम मास म्हणते आणि काही लोक दोंड्याचा महिना म्हणते, मधमास. असे नाव आहेत त्याला. दोंड्याचा महिना लक्ष देऊन ऐका. दोंड्याचा महिना आला, एका माणसाचं लग्न झालं नुकतं, त्याच्या जीवनामध्ये दोंड्याचा महिना आला. आता दोंड्याचा महिना म्हटल्यानंतर जावयाची सगळी सुविच असते त्या महिन्यामध्ये. जावयाचं सगळं थाटमाट असतं दोंड्याच्या महिन्यामध्ये. त्याचं लग्न झालं, योगायोगानं दोंड्याचा महिना आला. दोंड्याचा महिना आला, सासरवाडीमध्ये त्याचा थाट झाला. गावामध्ये सप्ताह चाललेला होता. सप्ताहाला बाहेर गावचा एक पोरगा आला होता. त्या पोराने या माणसाचा सगळा थाट पाहिला आणि त्या पोराने विचार केला, बापरे, लग्न केल्यानंतर एवढा थाट आहे म्हणल्यावर आपण लग्न करावं लागतं. काय वाटलं पोराला? लग्न केल्यानंतर असा थाट होतोय म्हणल्यावर आपण पण लग्न केलं पाहिजे. पोराने लग्न केलं. लक्ष देऊन ऐका. त्या पोराने लग्न केलं, दोंड्याचा महिना संपला. याला 1-2 महिने वाट पाहिली, पण सासरवाडीवरून फोन येत. 2-3 महिने याला वाट पाहिली, पण सासरवाडीवरून फोन आला नाही. मग तो मुलगा या माणसाकडे आला आणि या माणसाला म्हणू लागला, सका तात्या, तुमच्यासारखा थाट माझा का होत नाही? त्यावेळेस सका तात्याने सांगितलं, बाळा, माझ्यासारखा थाट होण्यासाठी आता तुला 3 वर्ष काळाची वाट पाहावी. लक्षात आलं बोलणे? म्हणजे काम साधण्यासाठी काळ अनुकूल असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. विठाला एक नंबर धन कमवत असताना लाजायचं नाही. दुसरी गोष्ट धान्य कमवत असताना लाजायचं नाही. आणि तिसरी गोष्ट विद्या कमवत असताना माणसानं कधी लाजायचं नाही. मोठ्या माणसाचं वाक्य सांगतो, वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार. अण्णांची मी फक्त 2च कीर्तन ऐकली. जगन्नाथ अण्णा पवारांची मी फक्त 2च कीर्तन ऐकली, पण अण्णाच्या जुन्या रेकॉर्डिंग आहे.
वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार नेहमी कीर्तनामध्ये सांगायचे की ज्या माणसाला ज्ञानाची गरज आहे त्या माणसानं ज्ञान कमवत असताना लाजायचं. मला सांगा, माधव महाराजांकडून तुम्हाला पाकवादाची 2 बोल शिकायची, मग इथं आल्यानंतर एखाद्या वेळेस तुम्हाला नाही जमलं म्हणून माधव महाराज तुम्हाला वेडवाकडे बोलले तर त्यांचा राग येऊ द्यायचा नाही. आपल्याला ज्ञानाची गरज आहे का मानाची गरज आहे? ज्ञानाची गरज आहे. मग ज्ञान जर आपल्याला त्यांच्याकडून कमवायचं असेल तर आपल्याला तिथे लाज सोडून द्यावी लागेल. एखाद्या वेळेस ते आपल्याला बोलले तर ते सहन करावं लागेल, कारण आपल्याला काय कमवायचे? ज्ञान कमवायचे. ज्या माणसाला ज्ञान कमवायचे, ज्ञान कमवत असताना माणसानं लाज सोडून देणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. जगन्नाथ अण्णा म्हणजे तसे वक्ते आता वारकरी संप्रदायात कोणा होणार नाही महाराज. काही माणसं होऊन गेली ती एकदाच. उर्वरी वैद्य बाबा पुन्हा होणे नाही, बोधे बाबा पुन्हा होणार नाही, वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार पुन्हा होणार नाही, ते महात्मे गुले बाबा, विठ्ठल बाबा चौधरी हे माणसं पुन्हा होणार नाही. वारकरी संप्रदायाला मिळालेले हे रत्न होते, रत्नमाळ. अशी माणसं पुन्हा होणार नाही संप्रदाय. वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवारांचं हे वाक्य होतं की ज्ञान कमवत असताना लाजायचं नाही. तुम्ही अण्णांची काही लोकांनी कीर्तन ऐकलीही असतील, त्यांच्या जुन्या रेकॉर्डिंग ऐका. बोलण्यामध्ये एवढी मार्मिकता होती, सहज विनोद करायचे, सहज. अण्णा एकदा गाडीमधून प्रवास करत होते. आता हे काही लोकांना कळत, काही लोकांना कळणार नाही. त्यांची बोलण्याची शैली अशी होती, गाडीने प्रवास करत होते आणि गाडीने प्रवास करत असताना त्यांच्या डाव्या बाजूला एक कारखाना लागला, कारखाना प्रवासामध्ये, आणि तो कारखाना 2-4 महिन्यापासून बंद पडला होता. अण्णा सोबत जे माणसं गाडीमध्ये होते ते सहज अण्णांना म्हटले, अण्णा 4 महिन्यापासून हा कारखाना बंद पडलाय. त्यावेळेस अण्णा म्हणजे कारखाना बंद पडला का? बहुतेक चेअरमन चालू असेल. लक्षात येईल. म्हणजे अशी त्यांची मार्मिकता होती बोलण्याची. ज्ञान कमवत असताना, विद्या कमवत असताना माणसानं कधी लाजायचं नाही. धन कमवत असताना लाजायचं नाही, धान्य कमवत असताना लाजायचं नाही, विद्या कमवत असताना लाजायचं नाही. आणि चौथी अत्यंत महत्वाची गोष्ट, आहार करत असताना म्हणजे जेवत असताना माणसानं कधी लाजायचं नाही. कुणी बस म्हणलं लगेच बसायचं, फक्त हॉटेलमध्ये खात असले बिल देत राहायचं, एवढं करायचं. नाही तर हॉटेलमध्ये हे जमत नाही, बस म्हणलं की बसायचं जमत नाही. बस म्हणलं की लगेच बसायचं. जेवत असताना माणसानं कधीच लाजायचं नाही. आम्हाला तर रोज एका गावात फिरावं लागते. मी तर जेवताना कधीच लागत नाही. तुम्ही घेऊन ताटा जवळ चपाती नसली तर मागून इकडे आण, कारण आपण जर लागलो तो उपाशी मारावं लागतो, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे जेवत असताना माणसानं कधीच लागायचं. तुमच्या लक्षात येण्यासाठी एक उदाहरण देतो. आमची जगद्गुरु तुकोबरायांच्या सोहळ्यामध्ये रथाच्या समोर 25 क्रमांकाची वांगी संस्थांची दिंडी आहे. माधव महाराजांना माहिती, जसं तुमच्या गावाला ही जुनी परंपरा आहे, अशी माझंही गाव फार मोठ्या परंपरेतलं गाव आहे. मी एका फडाचा कीर्तनकार आहे. माझ्या गावामध्ये वारकरी संप्रदायाचं फार चांगलं वातावरण आहे. आमच्या भागामध्ये मोठा सप्ताह 40 गावाच्या अंतर्गत ते आमचं संस्थान आहे. आणि त्या संस्थानची जगद्गुरु तुकोबरायांच्या सोहळ्यामध्ये रथाच्या पुढे 25 क्रमांक, घोड्याच्या पाठीमागे 6व्या क्रमांकाची आमची दिंडी आहे. त्या दिंडीमध्ये एक महाराज असे होते, अजूनही आहेत ते महाराज. पहिल्या पंक्तीला जेवल्याशिवाय त्या महाराजांचं पोट भरत नाही. बरं, लोक 20-20, 22-22, 25-25, 30-30 किलोमीटर चालून जातात आणि लोक चालून जायचे आणि महाराज गाडीमध्ये पुढे बसून जायचे आणि पहिल्या पंक्तीला जेवायला बसायचे. म्हणजे चालत चालत गेले त्यांना राग यायचा. लोक म्हणायचे, काय महाराज आम्ही 20-20, 25-25 किलोमीटर चालत येतो आणि हे महाराज गाडीमध्ये बसून पुढे येतो तर पहिल्या पंक्तीला जेवायला बसतात, त्यांना थोडं कळायला पाहिजे. बरं, बसा म्हणजे बसल्यानंतर उठा म्हणता येते का? एकदा माणूस जेवायला बसला, उठा म्हणता येतो का? नाही. बरं, पोरांनी ठरवलं म्हणजे उद्यापासून काहीही झालं तरी चालेल, पण महाराजाला पहिल्या पंक्तीला जेवायला बसू द्यायचं नाही. बरं, बसल्यानंतर उलटा मानता येत नाही. मग आता काय करायचं? वारीमध्ये काय केलं, पोरांनी मिटिंग घेतली. पोरांनी सगळ्या मिटिंग घेतली आणि मिटिंग मध्ये निर्णय घेतला. काय निर्णय घेतला? उद्यापासून पहिली पंगत मैदानाची. कोणाची? मैदानाची. महाराज म्हणजे आपलं गावड झालं आपल्याला. पहिली पंगत कोणाची? मैदानाची. आणि महाराजांचा नियम होता, पहिल्या पंक्तीला जेवल्याशिवाय पोट भरत. महाराज म्हणजे आता अवघड झालं आणि योगायोगाने त्या महाराजांनी ऐकलं होतं, जेवताना लाजायचं नाही. पहिली पंगत बायांची, महिलांची. आणि महाराजांचा नियम होता, पहिल्या पंक्तीला जेवायला बसायचं. पोरांनी नियम काढला, पहिल्या पंक्तीला गाड्याला बसू द्यायचं नाही, पुरुषाला पहिल्या पंक्तीला नाही, पहिली पंगत महिलांची. महाराज म्हणजे आता अवघड झालं. ऐका, आता महिला मंडळींना मी प्रश्न विचारतो, तुम्ही दिंडीत जातात का? मग तुम्हाला
तुम्हाला काय म्हणतो नाही म्हणतो महिला दिंडीमध्ये गेल्या की महिलांच्या दिंडीमध्ये 2 कलमी कार्यक्रम असतात. किती कलमी? 2 कलमी. कोणते कोणते 2 कलम? पाणी दिसलं धुणं धुणे आणि जागा सापडली वाळू घालणे, बस याच्या पलीकडे काहीच नाही. पाणी दिसलं धुणं धुयचं आणि जागा सापडली वाळू घालायचं. जागा दिसली की डबल डबल वाळू देत बाहेर. पाणी दिसलं की डबल डबल धुत्यात धुणं मारा. पायात पाण्याचा मोह दोघी जणीला सगळ्यात जास्त, महिलाला आणि म्हशीला. दिसलं की घुसल्यात विठाला. पण असंच महिलांनी दिंडीमध्ये धुणं धुतलेलं होतं आणि धुणं धुतल्यानंतर त्या महिलांनी ते धुणं असं वाळू घातलेलं होतं, साडी वाळू घातलेली होती आणि इकडे पहिली पंगत महिलांची बसली. आणि महाराजांचा नियम होता पहिल्या पंक्तीला जेवल्याशिवाय पोट भरत नाही. महाराजांनी आता काय करायचं, असं महाराज चालत चालत त्या टँकरच्या कडीने घेतले. एका महिलेचं असं ती साडी ओढली, गुंडाळी बसली जेवायला. पहिली पंगत महिलाची. पण जे दिंडीमध्ये वाढणारे जे असतात ना पोरं, ते चॅप्टर पोरं असतात. एक पोरगा नजर ठेवूनच होता. तो म्हणला त्या मावशीने जरा जास्तच लांब पदर घेतला. आता काय गरज होती काय याची? काय गरज नव्हती. बरं उघडून बी बघताय ना, उघडून कसं बाबा फकाटला काय करायचं, उघडून बी बघताय ना, अवघड झालं मला. त्यानं अशी बाटली भाजीची बकेट घेतली, भाजी 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 म्हणत गेला. महाराजांचं पात्र सोडून डायरेक्ट पलीकडचं पात्र आलं. महाराजांना भाजी वाढली नाही. पुन्हा दुसऱ्यानं चपाती घेतली, चपाती 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 म्हणत गेला. महाराजांचं पात्र सोडून पलीकडच्या पात्रावर गेला. महाराज तरी सुद्धा काय बोलले नाही. तिसऱ्यानं जामुनची बकेट उचलली, जामून 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 म्हणत गेला. महाराजांचं पात्र सोडून पलीकडच्या पात्रावर गेला. पण महाराजांचा सगळ्यात आवडता पदार्थ कोणता? जामून. ते पलीकडे गेला की महाराज म्हणजे हे जामून इकडे वाढा. म्हणजे गाड्याचा आवाज कुठून आला आणि बघितलं तर साक्षात महाराज. म्हणजे महाराज तुम्ही, महाराज म्हणजे आपला नियमच आहे, पहिल्या पंक्तीला जेवल्याशिवाय पोट भरत नाही. साडी घालून का व्हायना पण पहिल्याच पंक्तीला जेवायचं. विठाला याचा अर्थ इतकाच आहे की आहार करत असताना, जेवण करत असताना माणसाने कधी लाजायचं नाही. आता आहे धन कमवत असताना लाजायचं नाही, धान्य कमवत असताना लाजायचं नाही, विद्या कमवत असताना लाजायचं नाही, आहार करत असताना म्हणजे जेवत असताना लाजायचं नाही. 5वी गोष्ट, विहार करत असताना माणसानं कधी लाजायचं नाही. या 5 गोष्टी करत असताना माणसानं कधीच लाजायचं नाही. आता ऐका, या मृत्यू लोकांमध्ये 3 लोक राहतात. किती लोक? 3 लोक. कोणते कोणते 3 लोक? जीव, संत आणि देव. जीव, संत आणि देव हे 3 लोक या मृत्यू लोकात राहतात. तिघांनाही लाजेचं बंधन. जीवाला लाजेचं बंधन आहे, संतांना लाजेचं बंधन आहे, देवाला लाजेचं बंधन आहे. जीव म्हणजे तुम्ही आम्ही. माणसाला लाजेचं बंधन आहे. माणसाला लाजेचं बंधन आहे. मग माणसाला काय लाजेचं बंधन आहे? तर जीव हा परमार्थ करत असताना लाजतो आणि संसार करत असताना लाज सोडून संसार करतो. कोण? जीव. म्हणजे तुम्ही आम्ही परमार्थ करत असताना आपण लाजतो आणि संसार करत असताना लाज सोडून आपण संसार करतो. परमार्थ करत असताना माणसाला एखाद्या म्हणा इथं कीर्तनामध्ये साहेब टाळी वाजवा, इथं टाळी वाजवायची लाज वाटते महाराज, इथं टाळी वाजवायची लाज वाटते. पण घरी जर बायको पाणी आणायला गेली, बायकोनं सांगितलं एवढं लेकरू सांभाळा, ते पोरग जर रडायला लागलं तर त्याची समजूत घालण्यासाठी माणूस 150 टाळ्या वाजते घरी. वाजते का नाही? याचा अर्थ इतकाच आहे की परमार्थ करत असताना माणूस लाजतो आणि संसार करत असताना लाज सोडून संसार करतो. जीवाला लाजेचं बंधन आहे. परमार्थात टाळी वाजवायची माणसाला लाज वाटते. मी बोलत नाही, तो कोबारांचे शब्द. वाजविता टाळ लाज वाजविता टाळी लाज वाटते. महाराज म्हणतात परमार्थ करत असताना माणसाला परमार्थाची लाज वाटते, इथे टाळी वाजवायची लाज वाटते. त्याचा अर्थ असा आहे जीवाला लाजेचं बंधन आहे.
मग माणूस कुठे लाजतो तर परमार्थ करत असताना लाजतो आणि संसारात लाज सोडून परमार्थ संसार करतो. जीवाला लाजेचं बंधन आहे. आता पुढचं ऐका. जसं जीवाला लाजेचं बंधन आहे तसं संतांना सुद्धा लाजेचं बंधन आहे. आता संतांचं माणसाच्या विरुद्ध आहे बघा. माणूस परमार्थ करताना लाजतो आणि संसार करताना लाज सोडून देतो. पण संत संसार करत असताना लाजतात आणि परमार्थ करत असताना लाज सोडून संत परमार्थ करतात बघा. संतानो टांगणी संतांचं माणसाच्या विरुद्ध आहे. माणूस परमार्थात लाजतो, संसारात लाज सोडून संसार करतो. पण संतांचे याच्या विरुद्ध आहे. संत संसार करत असताना लाजतात आणि परमार्थ करत असताना लाज सोडून संत परमार्थ करतात. संता लोटांगणी जाता लाज नये म्हणे, जाता लाज नये म्हणे. परमार्थ करत असताना संत अजिबात लाज धरत नाही. पण संसार जर संत करायला लागले तर संसाराची कधी कधी संतांना लाज वाटते. ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताबाई ही चारही भावंड शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला गेली आणि पैठणवरून शुद्धीपत्र घेऊन येत असताना त्यांना एक कायगाव टोका नावाचं गाव लागलं. तुम्ही जर कधी पुण्यावरून संभाजीनगरला गेलात किंवा संभाजीनगरवरून पुण्याला आलात तर नेवासा फाट्याच्या पुढे गेल्यानंतर हे कायगाव टोका नावाचं गाव आपल्याला पाहायला मिळेल. गंगेचा आणि प्रवरीचा तिथं संगम झालेला आहे. आजही परिसरात तुम्ही वाढलं तर त्या माणसाचा दशक्रियेचा विधी तिथे केला जातो. गंगेचा आणि प्रवरीचा संगम त्या ठिकाणी झालेला आहे. आजही दहाव्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला जातो. कधी गेला तर बघून या, नाही तर मग शेवटला तुम्हाला तिथे निवास आपल्याला काहीतरी करावं लागेल. गंगेचा आणि प्रवरीचा त्या ठिकाणी संगम झालेला आहे. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताबाई तिथून येत असताना त्यांना ते कायगाव टोका नावाचं गाव लागलं. गंगेचा आणि प्रवरीचा ज्ञानोबारायांनी संगम पाहिला आणि पाहिल्याबरोबर ज्ञानोबारायांना असं वाटलं की आपण इथं स्नान केलं पाहिजे. तिथं ज्ञानोबारायांनी, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई चारही भावंडांनी स्नान केलं आणि स्नान करून परत येत असताना त्यांना एक अलौकिक घटना दिसली. घटना काय दिसली? एक प्रेत यात्रा चाललेली होती. प्रेत यात्रा, एक महिला सती होऊन निघाली होती. प्रेत यात्रा चाललेली होती. ते प्रेत ज्ञानोबारायांनी पाहिलं. ज्या पत्नीचा नवरा वारलेला होता ती महिला सती होऊन निघाली होती. तिने ज्ञानोबारायांकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तिला असं वाटलं कुणीतरी साधू पुरुष आहे, कुणीतरी महात्मा आहे. हे कळाल्याबरोबर ती बाई धावत धावत आली. ज्ञानोबारायांच्या चरणावरती तिने आपलं मस्तक ठेवलं. जसं ज्ञानोबारायांच्या चरणावरती तिने मस्तक ठेवलं तसं ज्ञानोबारायांच्या मुखातून शब्द निघाले, सौभाग्यवती भव. हे शब्द कोणाच्या मुखातून निघाले? ज्ञानोबारायांच्या मुखातून. आणि ते शब्द ऐकल्यानंतर त्या बाईला आश्चर्य वाटलं. त्या बाईनं ज्ञानोबारायांकडे पाहिलं, विचारलं, माऊली तुम्ही मला आशीर्वाद काय दिलाय? ज्ञानोबाराय म्हणते, सौभाग्यवती भव. माऊली तुम्ही मला आशीर्वाद दिलाय, सौभाग्यवती भव. पण ऐका ना माऊली, ही जी प्रेत यात्रा चालली ना ही दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून माझ्या सौभाग्याची प्रेत यात्रा चाललेली आहे. माझा नवरा निघून गेलाय, माझा नवरा वारलाय, माझ्या नवऱ्याची ही प्रेत यात्रा चालली आणि तुम्ही मला आशीर्वाद दिलाय, सौभाग्यवती भव. त्यावेळेस निवृत्ती दादा पुढे आले. निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं की हो काकू, हो ताई, त्यांच्या मुखातून निघालेला शब्द खोटा ठरत
नाही. माहिती का तुम्हाला ते कोण आहे? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. त्यांच्या मुखातून निघालेला एकही शब्द खोटा ठरत नाही. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांना आज्ञा केली की माऊली जरा दाखवा तुमची ताकद. ज्ञानोबांना चालत चालत त्या प्रेताजवळ गेले, त्या प्रेताकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर ज्ञानोबांनी एवढंच सांगितलं की उठा सच्चिदानंद बाबा. असे शब्द मुखातून निघाल्यानंतर झोपेतून माणूस उठावा असे सच्चिदानंद बाबा उठून बसले. झोपेतून माणूस उठावा असे सच्चिदानंद बाबा उठून बसले. आणि मग ज्ञानोबांनी सच्चिदानंद बाबांना विचारलं की बाबा इथून पुढे तुम्ही काय करणार? त्यावेळेस सच्चिदानंद बाबांनी सांगितलं माऊली तुम्ही इथून पुढे जे सांगणार तेच मी करणार. मग ज्ञानोबांनी ओव्या सांगाव्या आणि सच्चिदानंद बाबांनी ओव्या लिहाव्या. शकी 1212 तो टीका केली ज्ञानेश्वर. आणि सच्चिदानंद बाबा आदरे. आदरे हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. सच्चिदानंद बाबा आदरे बजवली नाही. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. ज्ञानोबांनी ओव्या सांगण्याचं काम केलं आणि सच्चिदानंद बाबांनी ओव्या लिहिण्याचं काम केलं. ज्ञानेश्वर अभंग बोलले ज्या शब्दा आणि सच्चिदानंद बाबा लिहित असे. बहिणाबाईच्या प्रकरणात हे प्रमाण. ज्ञानेश्वर अभंग बोलले ज्या शब्दा सच्चिदानंद बाबा लिहित असे. सच्चिदानंद बाबांनी ओव्या लिहिण्याचं काम केलं, अभंग लिहिण्याचं काम केलं. बरेच दिवस सच्चिदानंद बाबा ज्ञानोबांच्या संगतीत राहिले. आणि एक दिवस ज्ञानोबांनी सच्चिदानंद बाबांना प्रश्न विचारला की बाबा एवढ्या दिवसापासून तुम्ही माझ्या संगतीमध्ये राहताय पण तुमच्या संसाराचं काय करायचं हो? तुम्हाला बायको आहे, तुम्हाला लेकर आहे, तुम्ही माझ्या सोबत राहताय पण तुमच्या संसाराचं काय करायचं? त्यावेळेस सच्चिदानंद बाबाच्या मुखातलं वाक्य सच्चिदानंद बाबा ज्ञानोबांना सांगू लागले की माऊली हो माऊली तुमच्या सोबत राहून 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 माझ्या अंतःकरणात इतकं वैराग्य निर्माण झाले की आता मला संसार करायची लाज वाटायला लागली. लाज काय वाटली? लाज वाटायली. याचा अर्थ इतकाच आहे की संत हे परमार्थ करत असताना लाज सोडतात आणि संसारात लाज धरून संसार विठाला विठाला. संतांना लाजेचं बंधन आहे तसं देवाला सुद्धा लाजेचं बंधन आहे. जीव कुठं लाजतो? जीव परमार्थ करताना लाजतो, संसारात लाज सोडतो. संत कुठं लाजतात? संत संसारात लाजतात, परमार्थात लाज सोडतात. जसं जीवाला लाजेचं बंधन आहे, जसं संतांना लाजेचं बंधन आहे, तसं देवाला सुद्धा लाजेचं बंधन आहे. मग आता देव कुठं लाजतो आणि देव कुठं लाज सोडून देतो हेही पाहणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तर देवाचं ऐका. देव हा जो माणूस रात्रंदिवस देवाचं भजन करतो, रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पवारी माणिक नेणे काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा रात्री न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. अखंड जो देवाचं चिंतन करतोय, अखंड जो देवाचं भजन करतोय, रात्रंदिवस त्यानं देवाचं नामचिंतन केलंय. रात्रंदिवस ज्या माणसानं देवाचं भजन केलं, रात्रंदिवस भजन करून जर त्या माणसाचं वाटलं होत असेल तर देवाला नंतर काय वाटते? लाज वाटते. लाज देवाला लाज वाटते. हा माणूस माझं रात्रंदिवस भजन करतोय आणि भजन करून सुद्धा याच्या वाट्याला दुःख येते. देवाला तिथे लाज वाटते. महाराज देव तो खाली मान घालतो याच्या नशिबी असं का? हा तर माझं अखंड भजन करतो आणि तरी सुद्धा याच्या वाट्याला काय दुःख आहे. देवाला तिथं लाज वाटते. लक्ष देऊ नाही. तुम्ही म्हणाल महाराज हे उदाहरण आमच्या लक्षात येत नाही. अनुभवाचा दृष्टांत द्या. जगद्गुरु महाराजांचा गाथा बघा. महाराज म्हणतात एका माणसाचं लग्न झालं आणि ज्या माणसाचं लग्न झाले, लक्ष देऊ नाही का, ज्या माणसाचं लग्न झाले त्या माणसाच्या बायकोच्या अंगावर जर फाटलेली साडी किंवा फाटलेली चोळी असेल तर इज्जत त्या माणसाची जाती का गावाची जाती? हा कोणाची जाती? आम्ही सांगू का? मी सांगतो. तुम्ही मला सांगतो तुला कसं लागले एवढं लागून. ज्या माणसाचं लग्न झाले त्या माणसाच्या बायकोच्या अंगावर जर फाटलेली साडी किंवा चोळी असेल इज्जत त्या माणसाची जाईल का गावाची जाईल? माणसाची जाईल. मी बोलत नाही, तुकाराम महाराजांची शब्द. तुका म्हणे लग्न भाचा तैतनाथ स्वामीची, तैतनाथ स्वामीची, तैतनाथ स्वामीची. म्हणे लग्न भाचा तैतनाथ स्वामीची, तैतनाथ स्वामीची, तैतनाथ स्वामीची. महाराजांचा प्रवास. तुका म्हणे लग्न भाज आणि तरी ते लाज. नवऱ्याची इज्जत जाणार आहे, गावाची इज्जत जाणार नाही.
ज्याच्या बायकोच्या अंगावर फाटलेली साडी सोडी गावाची इज्जत जाणार नाही, त्या माणसाची इज्जत जाणार आहे ज्याच्या बायकोच्या अंगावर फाटलेली सोडी. तसंच इथं सुद्धा आहे. जो माणूस देवाचं भजन करतोय, चिंतन करतोय आणि भजन करून त्या माणसाचं वाटलं होत असेल तर देवाला तिथं लाज वाटत, म्हणजे देव तिथं लाज धरतो. तुम्ही म्हणाल महाराज देव कुठं लाज धरतो हे आमच्या लक्षात आलं, पण देव लाज सोडतो कुठं ते आम्हाला सांगा. तुकाराम महाराज म्हणतात देव लाज सोडतो कुठं, त्याचं उत्तर आहे अभंगाच्या पहिल्याच्या. Om
तर ते काम करत असताना लाज सोडून देव सगळं काम करतो. साधा वया भक्ती काल नाही लाज करीत. मग तुम्ही म्हणाल महाराज भक्ताच्या घरचं नीच प्रकारचं काम देवाने केलं. याच्यासाठी एखादं उदाहरण, काकडा करणारी आपण माणसं काकडा करत असताना आपल्या सगळ्याचे एक अभंग पाठात, माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा, काकडा करत असताना एक अभंग आपल्या सगळ्याच्या पाठात नाही. उंच नीच काही मेले भगवंत इष्टे भाव भक्ती देखोनिया दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी सर्व रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेळेविन सजन कसया विकू लागे मांस माळ्या सावत्यास कुरकू लागे नरहरी सोनारा घडू फुंकू लागे. ऐका, ते घडू फुंकू लागे म्हणत असताना घडू वेगळं म्हणायचं, फुंकू वेगळं म्हणायचं. मोठ्या माणसाच्या मुखात ऐकून म्हणून तुम्हाला सांगायचं, घडू वेगळं फुंकू वेगळं. काय घडू लागे? दागिने घडू लागे. काय फुंकू लागे? बिड्या फुंकू लागे नाही. त्याचा अर्थ तसा निघू शकतो म्हणून ते वेगवेगळं सांगायलो. काय घडू लागे तर दागिने घडू लागे, आणि काय फुंकू लागे तर भाता फुंकू लागे. विठाला हा उंच नीच काही मेले भगवंत हा जो अभंग आहे, या एका अभंगामध्ये देवानं कोणत्या कोणत्या भक्ताच्या घरी काय काय काम केले याची यादी. बरं, या अभंगामध्ये जी यादी आलेली, या यादीत सगळंच काम नीच प्रकारचं नाही. काही उच्च प्रतीचं सुद्धा काम आणि काही नीच प्रतीचं काम, दोन्ही कामाची यादी या अभंगामध्ये आलेली. इथं महाराज तुकाराम महाराजांना जे सांगायचे, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, ते भक्ताच्या घरचं काज करत असताना, काम करत असताना, मग ते नीच प्रकारचं जरी काम असतं देवाने तिथे लाज धरली. उदाहरण देतो तुम्हाला. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत अनेक संत होऊन गेले, पण आपल्या वारकरी संप्रदायाच्या संत मालिकेमध्ये चोखोबराय नावाचे संत होते. चोखोबराय नावाचे रात्रंदिवस चोखोबरायांनी परमार्थ केला, रात्रंदिवस भजन केलं. पंढरीचे निष्ठावंत वारकरी होते. प्रत्येक महिन्याला चोखोबराय पंढरपूरला जायचे, निष्ठावंत वारकरी होते, भजन करायचे. आणि ऐका ना, जे चोखोबराय रात्रंदिवस भजन करायचे त्या चोखोबरायांवरती एक वेळ अशी आली, चोखोबराय पंढरपूरच्या वारीला जाण्यासाठी निघाले. चोखोबराय पंढरपूरला जाण्यासाठी निघाले आणि पत्नीने सांगितलं, मालक तुम्ही पंढरीचे निष्ठावंत वारकरी आहात, तुम्ही पंढरपूरला जाण्यासाठी निघालात मालक, पण जाता जाता माझी एक विनंती आहे तुम्हाला, तुम्ही पंढरपूरला जाण्यासाठी निघालात, माझी बाळणपणाची वेळ जवळ आलेली आहे. तुम्ही जर पंढरपूरला गेलात आणि माझ्या जीवाचं काही जर बरं वाईट झालं तर काय करायचं मालक? एक काम करा मालक, तुम्ही नक्की पंढरपूरला जा. मी जाऊ नका असं तुम्हाला कधीच म्हणणार नाही, तुम्ही नक्की पंढरपूरला जा, तुमची वारी तुम्ही पूर्ण करा. पण ऐका ना मालक, पंढरपूरला जात असताना जाता जाता तुम्ही तुमच्या बहिणीच्या घरी जा आणि तुमच्या बहिणीला माझा निरोप द्या. तुझ्या वहिनीने तुला बोलवलंय एवढं तुमच्या बहिणीला सांगा आणि तुम्ही पुढे पंढरपूरला जा. सांगतो म्हणले चोखोबराय, निरोप सांगतो. असं सांगतो म्हणून घरातून निघाले, गावाच्या बाहेर आले. गावाच्या बाहेर आल्याबरोबर एक दिंडी भजन करत 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 पंढरपूरकडे निघाली. ती दिंडी चोखोबरायांनी पाहिली आणि त्या दिंडीमध्ये गोड असं भजन, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, साधकाचा माय बाप ज्ञानोबा
ते सगळं भजन चोखोबारायांनी ऐकलं. आणि जो माणूस हाडाचा वारकरी असतो ना, त्या माणसाला भजन ऐकलं दम निघत नाही. चोखोबारायांनी भजन ऐकलं, धावत धावत दिंडीमध्ये गेले, गळ्यामध्ये टाळ घातला आणि टाळ घेऊन चोखोबाराय भजन करायला लागले. आणि भजन करता करता चोखोबाराय त्या भजनामध्ये एवढे रंगले, असो ऐसा कुठे आठवची नाही आणि देहीच विदेही भोगू दशा. त्या भजनामध्ये चोखोबाराय एवढे रंगले की आपल्या बहिणीला निरोप सांगायचा आहे की विसरून गेले. आणि त्या भजनात रंगत चोखोबाराय पंढरपूरमध्ये पोहोचले. बहिणीला निरोप सांगायचं विसरून गेले. पंढरपुरात चोखोबाराय पोहोचले. पण महाराजांचं वाक्य, ज्याची खरी सेवा आणि त्याच्या भय काय जीवा, ज्याची अंतःकरणापासून देवाची सेवा असते त्याची काळजी देवाला असते. चोखोबाराय निरोप न सांगता पंढरपूरला पोहोचले. पण देवाला काळजी वाटायला लागली. माझा चोखोबाराय नावाचा भक्त माझं भजन करत करत इथपर्यंत आलाय. याच्या पत्नीचं बाळंतपणाची वेळ जवळ आलेली. आता काय करायचं? यांनी तर निरोप दिला नाही. आता काय करायचं? देवाला प्रश्न पडला. देवाने गरुडाला हाक मारली. गरुड महाराज, एका मिनिटात गरुड महाराज देवाजवळ आले. बोला देवा, काय काम आहे? देवाने सांगितलं काही नाही रे, माझा चोखोबाराय नावाचा एक भक्त आहे. त्याच्या पत्नीचं बाळंतपण जवळ आलेले, त्याच्या पत्नीजवळ कुणीच नाहीये. आता काय करायचं? त्यावेळेस गरुड महाराजांनी सांगितलं, देवा एक काम करा, रुक्मिणी साहेबाला पाठवून द्या. देवाने सांगितलं ती जाईल. गरुडाने सांगितलं का जाणार नाही? तुम्ही विचारून बघा. देव म्हणले तू जा आणि रुक्मिणी साहेबाला माझ्याकडे घेऊन ये. एका मिनिटात रुक्मिणी साहेबाजवळ, आईसाहेब तुम्हाला देवानं बोलवलं. रुक्मिणी साहेबांना सांगितलं ठीक आहे, लगेच आले. रुक्मिणी साहेब गरुडाबरोबर लगेच कुठं? देवाजवळ. रुक्मिणी साहेबांना देवाला विचारलं, बोला देवा काय काम आहे? त्यावेळेस देवाने सांगितलं काही नाही रुक्मिणी, चोखोबाराय नावाचा माझा एक भक्त आहे आणि त्या भक्ताच्या पत्नीचं बाळंतपण जवळ आलेलं आणि ती बाळंतपणाची वेळ जवळ आलेली, तिच्या जवळ कुणीच नाहीये बघ. आणि ते काम करण्यासाठी तुला तिथं जावं लागतं. ही ऐकल्यानंतर रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं, देवा तुमचा भक्त, त्याची पत्नी, तिचं बाळंतपण हे तुमचं तुम्ही बघून घ्या. असले काम करण्यासाठी मी तुमच्या बरोबर लग्न केलेलं. देव ग बसले. आता रुक्मिणी आईसाहेबांचं म्हणल्यावर देव ग बसले. आता बायको पुढं काय चालणार आहे? कोणाचं देव जरी असला तरी का बसावं लागते बायको पुढं? देव शांत झाले महाराज. 5 मिनिटाचा वेळ गेला, 10 मिनिटाचा वेळ गेला, देव बोला काय म्हणणार? देव चिंतात. गरुड महाराजांनी विचारलं, देवा आता काय करायचं? देवाने सांगितलं आता एक करावं. चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी रुक्मिणी जात नाही असं म्हणते ना. आता चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी स्वतः मला जावं लागेल. त्यावेळेस गरुड महाराजांनी विचारलं, देवा असं काय बोलताय? देवा बाळंतपण करायचं देवा, एका स्त्रीचं बाळंतपण करण्यासाठी दुसऱ्या स्त्रीची गरज असते. देवा तुम्ही पुरुष आहात, तुम्ही कसं काय जाणार? त्यावेळेस देवाने सांगितलं, गरुडा मला काहीच अवघड नाही बघ. अनंत अवतार श्री भक्ताकार, अनंत अवतार श्री भक्ताकार, कनवाळू कुमारू ज्ञानाती धरे, कनवाळू कुमारू ज्ञानाती धरे, अनंत अवतार श्री भक्ताकार. देवाला गरुड महाराजांना सांगितलं, माझ्यासाठी पत्नीचं बाळंतपण करणं चोखोबारायांचं माझ्यासाठी अवघड नाही. मी कुठलाही रूप घेऊन जाऊ शकतो. मी स्त्रीचं रूप घेऊ शकतो, मी पुरुषाचं रूप घेऊ शकतो, मी कोणाचंही रूप घेऊ शकतो. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. ऐका, स्वतः विश्वाचा चालक मालक देव, सगळी सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे, सगळं विश्व ज्याच्या ताब्यात आहे, गाव ज्याच्या ताब्यात आहे, गती भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभो प्रलय स्थानम निदानम बीजमवेव. या पदावरच्या सगळ्या अवयवाचा म्या बोलविल्या वेदू बोली, म्या चालविल्या सुरू चाली, म्या हलविल्या प्राणो हलवतो जगात चाळीता. तुझी या सत्तेने वेदांची बोलणे. सगळी सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे, सगळं गाव ज्याच्या ताब्यात आहे, सगळं विश्व ज्याच्या ताब्यात आहे, तो असणारा भगवान परमात्मा. आणि त्या भगवान परमात्म्यानं, त्या देवानं चोखोबारायांच्या बहिणीचं रूप घेतलं. चोखोबारायांच्या बहिणीचं रूप घेऊन स्वतः विश्वाचा चालक मालक देव चोखोबारायांच्या घरी गेला. चोखोबारायांचा घराचा दरवाजा लावलेला होता. देवानं अशी दरवाजावरती थाप मारली आणि आवाज दिला, वहिनी उघडा दार.
चोखोबारांच्या बहिणीचं रूप घेतलं देवाने, स्वतः विश्वाचा चालक मालक देव चोखोबारांच्या चोखोबारांच्या बहिणीचं रूप घेऊन चोखोबारांच्या घरी गेला. दरवाजा लावलेला होता. दरवाजावरती देवाने अशी थाप मारली, आवाज दिला, वहिनी उघडादार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगर आणि वहिनी उघडादार हाका मारी. चोखोबारांच्या पत्नीनं घराचा दरवाजा उघडला. आता ऐका, चोखोबारांच्या पत्नीला माहिती नव्हतं घरी आलेला साक्षात देव आहे का माझ्या मिस्टरांची बहीण आहे. ते चोखोबारांच्या पत्नीला माहिती नव्हतं. चोखोबारांच्या पत्नीला असं वाटायचं माझ्या नवऱ्याची बहीणच आलेली. माझ्या नवऱ्यानं जाता जाता निरोप दिला, निरोप ऐकून माझ्या नवऱ्याची बहीण माझं बाळंतपण करण्यासाठी इथं आली. देव चोखोबारांच्या घरी गेला. देव आता चोखोबारांच्या घरी राहू लागला. बरेच दिवस देव चोखोबारांच्या घरी राहिला आणि शेवटी बाळंतपणाची वेळ जवळ आली. चोखोबारांच्या पत्नीचं बाळंतपण आता जवळ आलं. ऐका, बाळंतपणाची वेळ जवळ आली. स्वतः विश्वाचा चालक मालक देव बहिणीच्या रूपामध्ये आला होता. चोखोबारांच्या पत्नीचं बाळंतपण त्या ठिकाणी झालं आणि ते बाळंतपण दुसरं तिसरं कोणी केलं नाही, तर स्वतः विश्वाचा चालक मालक देवाने चोखोबारांच्या पत्नीचं बाळंतपण केलं. मला सांगायचं इतकंच, बाळंतपणासारखं नीच प्रकारचं काम देवाच्या वाट्याला आलं. बाळंतपणासारखं नीच प्रकारचं काम स्वतः देवाने भक्तासाठी केलं आणि ते काम करत असताना देवाने मनात लाज धरली नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, साधावया भक्तीचा बाळंतपणासारखं नीच प्रकारचं काम देवाच्या वाट्याला आलं. बाळंतपणासारखं नीच प्रकारचं काम स्वतः देवाने केलं आणि ते काम करत असताना देवाने कुठल्याही प्रकारची लाज धरली नाही. ते काम करत असताना देवाला चोखोबारा आठवत होते. ते काम करत असताना देवाला चोखोबारांचं भजन आठवत होतं. ते काम करत असताना देवाला चोखोबारांची भक्ती आठवत होती आणि चोखोबारांची भक्ती पाहून, चोखोबारांचा भाव पाहून, चोखोबारांच्या अंतःकरणातील नामस्मरण पाहून देवाने ते काम केलं आणि ते काम करत असताना लाज धरली नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की भक्ताच्या घरचं काम करत असताना देव लाजत नाही. साधावया भक्ती काज नाही लाज घरी. म्हणून देव असं भक्ताच्या घरचं नीच प्रकारचं काम करत असताना कधी लाजत नाही. कुठल्या असे अनेक कितीतरी भक्ताचं काम देवाने केलेले म्हणतात. कितीतरी भक्ताच्या घरी देव राहिलेला आहे. नागबाबांचं जर आपण चरित्र पाहिलं तर नागबाबांच्या घरी 36 वर्ष देव राहिला. किती? 36 वर्ष. 12 वर्ष पाणी आणण्याचं काम केलं, 12 वर्ष बिछाई करण्याचं काम केलं आणि 12 वर्ष चौदाकी करण्याचं काम केलं. असं 36 वर्ष नागबाबाच्या घरी देव राहिला आणि सगळी कामं नागबाबाच्या घरची देवाने केली आणि ते काम करत असताना लाज धरली नाही. म्हणून साधावया भक्ती काज नाही लाज धरली. अजून कोणत्या भक्ताचं काम केलं? मराठवाड्यामध्ये जर आलात तर परभणी जिल्हा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचा तालुका आहे. गंगाखेड हे संत जनाबाईंचं गाव आहे. जनाबाईच्या घरी देव यायचा. जनाबाई दळण दळायला बसायची, देव दळण दळण्याकरता यायचा. जनाबाई पुढं म्हणायची, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके ओव्या गाव तुके तुरे बाळा. सासू आणि सासरा विरहा तिसरा ओव्या गाव प्रकारे तुरे बाळा. प्रपंच दळण दळले पिठ्या भरिले सासू पुढे ठेवले तुरे बाळा. विठ्ठलांचा पिता गे रखुमाई आमची माता गे. ती जनाबाई पुढं म्हणायची आणि देव पाठीमागे हेच म्हणायचं, विठ्ठला
आमचा पिता गे, रुक्माई आमची माता गे. एक दिवस रुक्मिणी आईसा म्हणून खिडकीतून ऐकलं हे, रुक्माई आमची माता गे. रुक्मिणी आईसा म्हणलं देवा पत्नी गे म्हणा, पत्नी गे, माता गे नाही. त्या जनाबाईच्या घरी देव राहिला. जनाबाई जर आनंद झाडायला लागल्या तर देव कचरा भरण्याचं काम करायचा. जनाबाईने जर कपडे धुतले तर कपडे वाळत घालण्याचं काम देव करायचा. अशी अनेक प्रकारची जनाबाईच्या घरची कामं सुद्धा देवाने केली आणि ती कामं करत असताना कुठल्याही प्रकारची लाज धरली नाही. म्हणून साधावया भक्ती काज नाही लाज धरी. अशी कितीतरी उदाहरण आहेत महाराज. एक छोटस उदाहरण देतो आणि सेवा संपवतो, लक्ष देऊन ऐका. आपले हे धोंडपाडा गाव इतकं पुण्यवान आहे महाराज. जगद्गुरु तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. आणि आता भाऊंच्या घरी जेवण करायला बसल्यानंतर भाऊने मला सांगितलं की जगद्गुरु तुकोबारा या गावात यायचे. तुकोबारा इथं नामस्मरण करायचे, तुकोबारा इथं भजन करायचे. इथं इकडे मीठ आहे काय, इकडं आवार आहे ना, हा आगर मिठाचं काहीतरी, हा तिथून मीठ घ्यायचे आणि तिकडे जाऊन त्याची विक्री करायची. हा व्यापार करत असताना तुकोबारा आपल्या इथे यायची. या मंदिरात बसून तुकोबारा भजन करायचे. म्हणून हे आपलं गाव इतकं पुण्यवान आहे. ज्यांचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय त्या महात्म्याची पाय आपल्या गावाला लागली. सोपी गोष्ट नाही महाराज. भाग्यवान आहे तुम्ही अशा गावात तुमचा जन्म, ज्या गावाला जगद्गुरु तुकोबारा आले, इथे तुकोबारांनी भजन केलं. तुकोबारांच्या जीवनातला प्रसंग सांगतो. जगद्गुरु तुकोबारा देहूवरून मिरच्याचा व्यापार करण्यासाठी चाकणच्या बाजारात जायचे. ऐका, देव लाट धरत नाही याच्यासाठी सांगतो. मिरच्याचा व्यापार करण्यासाठी चाकणच्या बाजारात जायचे आणि चाकणच्या बाजारात व्यापार करायला गेले. बाजारामध्ये अशा मिरच्या ठेवायचे आणि तुकोबारांचं भजन सुरू असायचं. श्री विठ्ठल जय जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय जय विठ्ठल. चाकण गावातले लोक यायचे, महाराज कशा दिल्या मिरच्या? तुकोबारा म्हणायचे जा घेऊन, काय द्यायचे ते द्या. असं म्हणल्यानंतर लोक फायदा घेतील. पण जा घेऊन तुम्हाला काय द्यायचे ते द्या. कुणी 1 किलो घ्यायचं, कुणी 2 किलो घ्यायचं, कुणी 5 किलो घ्यायचं. तुकोबारांचं भजन सुरू असायचं. भजनामध्ये रंगलेले असायचे. काही लोकांनी तुकोबारांच्या व्यापाराचा एवढा फायदा घेतला महाराज. तुकोबारा अशी मिरच्याच्या गोण्यासमोर ठेवायचे आणि तुकोबारा भजनात दंग होऊन जायचे. काही लोकांनी त्या गोण्याची गोण्या उचलून नेल्या. तुकाराम महाराजांना काही रुपया दिला नाही, पण ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय. गोण्या उचलून नेल्या, काही लोकांनी किलोभर मिरच्या नेल्या, कोणी 2 किलो नेल्या. पण देवाला काळजी. देवानं तुकोबारांच्या मुनिमाचं रूप धारण केलं. कोणाचं? मुनिम कामावर ठेवलेला जो मुनिम असतो त्या मुनिमाचं रूप धारण केलं देवानं. आणि ज्या लोकांनी तुकोबारांच्या मिरच्या घेऊन गेले त्यांच्या घरी स्वतः देव मुनिमाचं रूप घेऊन गेला आणि विचारलं, हो तुम्ही 2 किलो मिरच्या आणल्या होत्या महाराजांच्या, मी त्यांच्या घरचा मुनिम आहे, त्यांच्या घरचा हिसाब करण्याचं काम सगळं माझ्याकडे द्या. 2 किलोचे पैसे. 2 किलोचे पैसे घेतले. ज्याने 1 किलो मिरच्या घेतल्या त्याच्याकडून 1 किलोचे पैसे घेतले. ज्याने 5 किलो घेऊन गेला त्याच्याकडून 5 किलोचे घेतले. आणि ज्या लोकांनी मिरच्याची गोणी घेऊन घरी गेले होते ना त्यांच्या घरी जाऊन स्वतः देवाने ती गोणी उचलली आणि गोणी उचलून ती गोणी तुकोबारांच्या घरी घेऊन गेले स्वतः देव. सगळी कामं तुकोबारांची सुद्धा देवाने केली. स्वतः तुकोबारांच्या व्यापाराची मिरच्याची गोणी जर देव स्वतःच्या भक्तांना उचलतोय तर अजून देवाने भक्तासाठी काय काय करायचं. आणि सगळी कामं करत असताना देवाने तुमची लाज धरली नाही. म्हणून साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. तुकाराम महाराज म्हणतात भक्ताच्या घरचं काम करत असताना देव कुठल्याही प्रकारची लाज धरत नाही. म्हणून अशा देवाला तुम्ही शरण जा. दुसरं ऐसी या शरणा
आपण प्रवेश केलाय. तुकोबाराय म्हणतात देव भक्ताच्या घरचं काम करत असताना अजिबात लाज धरत नाही. अशा देवाला तुम्ही शरण आयसियाशी शरण जावी शक्ती जीवे नवंची. देवाला शरण जा. महाराजांचा अजून एक अभंग आहे बघा, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. देवाला शरण जा, कोणालाही शरण जाऊ नका. जीवाला शरण जाण्यामध्ये दुःख आहे आणि देवाला शरण जाण्यामध्ये सुख आहे. देवाला जर तुम्ही शरण गेला तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल, पण जीवाला शरण गेला तर तुमच्या आयुष्याचं वाटोळं होईल. जीवाला शरण जाण्यामध्ये माणसाची हानी आहे आणि देवाला शरण जाण्यामध्ये माणसाचा लाभ आहे. मग हानी करून घ्यायची का लाभ करून घ्यायचा आहे हे ज्याचं स्वतः ठरवायचं. तुम्ही जीवाला शरण गेला तर माणसाची हानी आहे, पण जीव जर देवाला शरण गेला तर माणसाचा लाभ आहे. म्हणून इकडं तिकडं कोणालाही शरण जाण्यापेक्षा नेहमी देवाला शरण जा. आणि देवाला शरण जात असताना एक भाव ठेवा. एक भाव ठेवून देवाला शरण गेला तर देव तुम्हाला मिळू शकतो. पण देवाला शरण जात असताना अंतःकरणामध्ये भाव ठेवून देवाला शरण. सध्या जमाना असा झालेला आहे बघा, इंटरनेटचा युग काळ थोडा बदलला. लोकांचा आता भाव देवाच्या बाबतीत राहिलेला नाही, भावच राहिला नाही. मला वाराला देव बदलले लोक, वाराला सोमवारी सगळे लोक महादेवाच्या मंदिरात, सोमवारी महादेवाच्या मंदिरात इतकी गर्दी असते, गावागावात जात नाही. जिथं जिथं महादेवाचं मंदिर आहे सोमवारी इतके शरण जातात महादेवाला, इतके शरण जाते की त्या महादेवाच्या मंदिरात पाऊल टाकाय जागा नाही. सोमवारी इतके शरण जाते तिथं पाऊल टाकाय जागा नाही. मंगळवारी बेल उचलाय माणूस नाही, इतका अवघड झाले सध्या. सोमवारी पाऊल टाकाय जागा नाही, इतके शरण जाते आणि मंगळवारी बेल उचलाय माणूस नाही. असं सध्याचा जमाना झालेला. देवाला शरण जात असताना भाव अंतःकरणामध्ये असणं अत्यंत गरजेची गोष्ट. महाराज म्हणजे कुठला तरी एक देव आपलासा करून घ्या असं वाराला देव बदलू नका. वाराला जर तुम्ही देव बदलला तर देव तुम्हाला कधी मिळणार नाही, तुम्हाला देवाची प्राप्ती कधी होणार नाही. तुकाराम महाराजांचा गाथा वाचा, प्रत्येक ठिकाणी महाराजांनी एक शब्द वापरला, एक गाव आम्ही विठोबाचे नाव एक करीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आपुला तो एक. दोन आहे का कुठं? दोन कुठंच नाही. काय करायचं ते पांडुरंग पारवा, नाव घ्यायचे त्याच, चित्तामध्ये धारण करायचे त्यालाच, आपलं करून घ्यायचंय तोच. दुसऱ्या देवाला शरण जाऊ नका. पण सध्याचा काळ बदलला महाराज लोकांचा. गळ्यात माळ तुळशीची, खिशाला बिल्ला नरेंद्र बाबा, यानावर अनिरुद्ध बापू, गळ्यात वाटे आसाराम बापू, पुस्तकं वामनराव पै, वारी शिर्डी साई बाबा, श्रीवारी गजानन बाबा, घरात फोटो आम्हा बाबा. नेमका कोणाचा आहेस तू? ऐका काय अशी भक्ती केल्यानंतर कसा देव मिळायचा महाराज? पुन्हा बोलते आम्ही रात्रंदिवस भजन केलं ना आम्हाला देव मिळाला नाही. कसा मिळेल देव? अशी भक्ती केलं. देव पूजा करायला बसला माझा महाराज माणूस वाटला, कुत्र भुकलं त्याने देव फेकून आणला कुत्र्याला. कसा मिळेल देव? अशी भक्ती केल्यानंतर कधीच देव मिळणार नाही. देवाला शरण जात असताना अंतःकरणामध्ये भाव असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. म्हणून इकडं तिकडं कोणाला शरण जाण्यापेक्षा तुम्ही देवाला शरण जा. शरण जाणे शक्ती जीवे नवंची. प्रतिज्ञा करा जीवनामध्ये, तुम्ही देवाला असं शरण जाईल, असा भाव ठेवून शरण जाईल की माझ्या भावापैकी देव मला भेटला पाहिजे, देव मला मिळाला पाहिजे, अशी प्रतिज्ञा करा. आणि तशी प्रतिज्ञा केली बघा भीष्माचार्यांनी. आणि नुसती प्रतिज्ञा केली नाही तर ती प्रतिज्ञा खरी करून दाखवली. भीष्म पण केला करा. Thank you.
आपण प्रवेश केला. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली आणि जी प्रतिज्ञा केली ती खरी करून दाखवली. म्हणून प्रतिज्ञा अशी करा की एक दिवस भावाच्या तत्वावरती मी देवाला शरण गेल्यानंतर देवाची भेट मला नक्की होईल अशी प्रतिज्ञा करा. आपण प्रतिज्ञा करतो, बरेच लोक प्रतिज्ञा करतात, पण प्रतिज्ञा खरी होईलच याची गॅरंटी नाही. म्हणून प्रतिज्ञा करत असताना अशी प्रतिज्ञा करा की आपण केलेली प्रतिज्ञा खरी झाली पाहिजे. मला भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली ती खरी करून दाखवली. तुम्ही म्हणाल महाराज भीष्माचार्यांनी पण केला, खरा करून दाखवला प्रतिज्ञा, पण आम्ही जर देवाला शरण गेलो तर आम्हाला देवाची प्राप्ती होऊ शकते का? तुकाराम महाराज म्हणतात मी साक्ष देऊन सांगतो, तुम्ही फक्त त्याला चित्तामध्ये धारण करा, देव तुम्हाला नक्की मिळेल. शेवटचं तुका म्हणे साक्ष आधी.
आपण प्रवेश केला. महाराज म्हणतात तुम्ही अंतःकरणापासून त्या देवाला शरण जा, देवाची प्राप्ती तुम्हाला नक्की होईल. तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती घरी गेला. मी साक्ष देऊन सांगतो की तो देव चित्तामध्ये धारण केला. मी त्या देवाला अनन्य भावाने शरण गेलो म्हणून त्या देवाची मला प्राप्ती झाली. असा अभंगाच्या 4 चरणाचा भाव आहे. धावत्या वेगामध्ये अभंगाच्या 4 चरणाचा भाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. 9:15 वाजता आपलं कीर्तन सुरू झालं होतं. 11:20-22 मिनिटं झालेली आहे. ज्ञानोबरा तुकोबरांनी मला जशी दिली तसं या अभंगाचं तोडपं चिंतन मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलत असताना माझ्याकडून एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल तर आईवडिलांचं अंतःकरण करून मला माफ करा. जे काही शिकण्यासारखं वाटलं असेल, चांगलं वाटलं असेल, जाताना बरोबर घरी घेऊन जा. आज या कीर्तनाच्या साथीसाठी या सर्वच महाराज मंडळींनी गोड अशी मला साथ दिली. आता यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. मला आनंद वाटला महाराज. आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरतो, पण या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना काही भागातच एवढी शिस्त पाहायला मिळते. आमच्याकडेही लोक टाळकरी उभा राहतात, पण आमच्याकडे कॅन्टीवरही उभे राहतात. पण मला भाऊंनी सांगितलं की आमच्याकडं पांढरा शर्ट धोतर असल्याशिवाय, आता आमच्या बरोबर एक गायक आली ना त्यांची ड्रायव्हर संत जोवा सोबत गायक करतात. त्यामुळे तुम्ही तिकडे येऊच नका, म्हणजे आम्हा कॅन्टीन मी इकडेच थांबा, त्यांना तिकडेच थांबवलं. नियम हे गरजेचं. संप्रदायाची नियमावली सांभाळणे ही फार गरजेची गोष्ट आहे आणि ती गरजेची गोष्ट आपण ती नियम सगळे सांभाळताय. माझं तुम्हाला वंदन आहे की आपण वारकरी संप्रदायाने जी पताका आपल्याला घालून दिली, जे नियम आपल्याला घालून दिले, ते नियम सांभाळण्याचं काम आपण सगळेजण करताय. आणि भाऊंनी हेही सांगितलं की महाराज कीर्तन करत असताना चिंतनीय कीर्तन करा. माधव महाराज आमच्या परिसरात माझे कीर्तन ते ऐकतात, त्यांनी कीर्तनही वाजवलेले. तिकडे कीर्तन माझं थोडंसं वेगळं असतं आणि आज कीर्तन करत असताना महाराज मी थोडंसं रेंजमध्ये कीर्तन केलं, म्हणजे अभंगाच्या इकडे तिकडे मी जास्त गेलो असं मला तरी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते मी सांगू शकत नाही, पण मला जितकं होईल तितकं मी तुम्हाला या अभंगाचं चिंतन करून दिलेलं आहे, तसा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाला. सर्वांनी मला गोड अशी साथ दिली. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो. हा, आणि विशेष म्हणजे पुन्हा फक्त माधव महाराज जर सोडली तर मला वाटते जवळजवळ 90% हे टाळकरी गावात, 101% सगळे गावातलेच आहे. एकदा पुन्हा एकदा टाळी वाजवा. एका गावामध्ये महाराज म्हणजे मला वाटतं कुठं असतं निवडून. हा, एकाच गावात एवढे तरुण, पुन्हा तरुणांनी परमार्थामध्ये येतात. भाऊ थोडे 5 मिनिटं घेऊन. तरुणामध्ये परमार्थामध्ये येणं आज काळाची फार मोठी गरज आहे. पुन्हा विशेष कुठे शिकलेली नाही. आज शिकून टाळं वाजवता येणार बऱ्याच जणांना. आमच्या गावातले एक पोरग आळंदीला शिकायला आलं, 5 वर्ष आळंदीला राहिलं. त्याचे आजोबा कार्तिक यात्रेत आळंदीत आले. गुरुजीला म्हणजे आमचा तुम्हाला नातू शिकला का? गुरुजी म्हणजे तुमचा नातू शिकला नाही, मी बरंच विसरलो म्हणजे त्याच्या नात्याने, कारण घेऊन जा पुणे गावाकडे. म्हणजे आज शिकायला टाकलं तरी आज शिकून सुद्धा बऱ्याच जणांना टाळ वाजवता येत नाही, म्हणता येत नाही, पपाज वाजवता येत नाही. म्हणजे कुठेही न शिकता अत्यंत तालात आणि स्वरात ही सगळी मंडळी गातात, टाळ वाजवतात. खरंच अभिमानाची गोष्ट की एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढे सगळे कुठं न जाता गोड टाळ वाजवतात, गोड गाण्याचा प्रयत्न करतात. आणि तुमचं थोडं चुकलं तरी महाराज तुम्हाला आमचं वंदनच आहे, कारण तुम्ही कुठे शिकलेलाच नाही. कुठेही न शिकता इतकं गाता हीच अभिमानाची गोष्ट. थोडंफार होतं इकडं महाराज शिकलेल्याचे स्वर आस्वाद देण्याच्या वेळी तिथे शिकलेला नाही, अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून आणि एवढी सगळी तरुण मंडळी आज परमार्थाला तरुणाची सगळ्यात जास्त गरज आहे. ज्या महाराष्ट्रात आपला जन्म झालाय तो महाराष्ट्र संतांच्या शिवांच्या पायाला पवित्र झालेला आहे. आणि अशा महाराष्ट्रात आपल्याला जन्म मिळाला. महाराष्ट्र म्हणजे आपला महाराष्ट्र साधा नाही महाराज, जेथे वैष्णवांचा वास, धन्यभूमी, पुण्यदेश. महाराष्ट्राच्या मातीचा कण टाकून संतांच्या शिवांच्या पायाला पवित्र झाला आणि अशा महाराष्ट्रात आपल्याला जन्म मिळाला. मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असतो, महाराष्ट्र म्हणजे नेमकं काय? लोक सहज म्हणतात करा कष्ट हा भ्रष्ट आणि जय महाराष्ट्र. ही आपल्या महाराष्ट्राची व्याख्या नाही. आपल्या महाराष्ट्राची व्याख्या काय? लक्ष देऊन ऐका, मी सांगतो. माणसानं माणूस सोडून तुम्ही स्वतःचं जीवन बनवा दष्ट आणि पुष्ट. पुन्हा ऐका, माणसानं माणूस सोडून तुम्ही स्वतःचं जीवन बनवा दष्ट आणि पुष्ट. शास्त्र सांगते संतांच्या ताटातलं खावं लागतं उष्ट. पाण्यातली गाथा वर काढताना तुकोबारांना कितीतरी सोसावे लागले होते कष्ट, पण त्यांच्या जीवनामध्ये वैराग्य होतं उत्कृष्ट. या परमार्थामध्ये लागत नाही दादांनो जात पात आणि काष्ट, कारण आपल्या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. आपल्याला जन्म मिळाला, ज्या महाराष्ट्रात आपल्याला ज्ञानोबा दिली,
ज्या महाराष्ट्रानं आपल्याला जगद्गुरु तुकोबराय दिले, ज्या महाराष्ट्रानं आपल्याला छत्रपती शिवाजी राजे दिले, ज्या महाराष्ट्रानं आपल्याला धर्मवीर संभाजी महाराज दिले, आणि त्याच महाराष्ट्रात आपला जन्म झाला ही स्वाभिमानाची गोष्ट आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये राहून आज आपण वारकरी संप्रदायाची पताका सांभाळण्याचं काम करतोय. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहतोय. ही फार स्वाभिमानाची गोष्ट आहे. म्हणून या सर्वांनी मला गोड अशी साथ दिली. पुनश्च एकदा या सर्वांना धन्यवाद देतो. आणि मृदंगाच्या साथीसाठी आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव, आमच्या परळी तालुक्याचं एक रत्न, मी मगाशीच बोलून गेलो की परळी वैजनाथ ही ज्योतिर्लिंग आहे तिथं, आणि त्या परळी तालुक्यामध्ये महाराजांचं उखळी नावाचं गाव आहे. त्या गावाला फार मोठी परंपरा आहे. आणि त्या उखळीकर परंपरेतील आमचे हरिभक्त पारायण, आमचे मित्र मृदंगाचार्य, मृदंग विशारद आमचे माधव महाराज उखळीकर गेली 13-14 वर्षापासून आपल्या गावामध्ये येत असतात. आपल्या गावचं महाराजांवरती प्रेम आणि महाराजाचं आपल्या गावावरती असणारं प्रेम, हे प्रेमाची पावती म्हणून माधव महाराज दरवर्षी या ठिकाणी येत असतात. महाराज या ठिकाणी मृदंगाच्या साथीसाठी आहेत. त्यांच्या चरणीही पुनश्च एकदा माझं वंदन आहे. आणि आपणही गेली 2 तासापासून शांत चित्ताने माझं कीर्तन श्रवण केलं. आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबराय सद्गुरू नारायण बाबाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. फक्त 2च मिनिटं माझ्या पाठीमागं सर्वांनी आपले 2 हात असे वर करा आणि ज्ञानोबराय तुकोबरायांचं भजन करा. भजन करत असताना अजिबात लाजायचं नाही, तेच सांगितलं मी.